हॅलो नमस्कार। रोजची थाली जर चांगली जर असेल ना तर आपलं जेवणसुद्धा चांगलं होते आणि आपली तब्येतसुद्धा चांगली राहते। रोजच्या जेवणाच्या याच्यावरच आपली तब्येतसुद्धा अवलंबून असते। म्हणून आज मी तुम्हाला सिंपल अशी थाली करून दाखवणार आहे। आता भाजीची मी पिशवी काढली आहे, त्यामध्ये बऱ्याच भाज्या आहे। पत्ताकोबी आहे, त्यामध्ये बाकीच्या पण भाज्या आहे, गाजर आहे वगैरे सगळंच आहे, परंतु मला जे आवडेल तेच मी भाजी आज तुम्हाला करून दाखवणार आहे। तर इथे मला फुलकोबीचीच भाजी करायची होती, कारण फुलकोबी कशी आहे ताजी ताजी जर आणली ना तर त्याची भाजी अतिशय छान होते। म्हणून मी फुलकोबीचीच भाजी सुरुवातीला घेतली आहे आणि त्यामध्ये मी मटार टाकणार आहे। आता बाजारामध्ये ताजे मटार जास्त प्रमाणामध्ये येतात आणि ताजे मटाराचा उपयोग मी जास्तीत जास्त करते हिवाळ्यामध्ये। सहसा बहुतेक भाज्यामध्ये मी मटारचा उपयोग करते। आता फुलकोबी इथे आपण छान धुवून घ्यायची आहे, त्याचे पीसेस करायचे आणि पाण्यामध्ये टाकायचं आहे। एका भांड्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे, त्यामध्ये मीठ टाकायचं आपल्याला आणि ही भाजी मी थोडी उकळून घेणार आहे। आता त्याच्यासाठी मसाला काय करायचा, अद्रक लसूण आणि मिरची याचं सुरुवातीला वाटण करणार आहे आणि नंतर धने जिरं खोबराकीस हे सुद्धा आता आपल्याला त्यामध्ये वाटण करायचं आहे आणि थोडी त्यामध्ये कलमी टाकायची आहे। याचं वाटण आपल्याला स्पेशल करायचं आहे। आता भाजीला सुद्धा उकळी आलेली आहे आणि मसाला आता आपण बारीक करून घ्यायचा। आता भाजी आपले उकडलेली आहे तर ती एका चाळणीवर काढून घ्यायची आपल्याला, त्याचं पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये मी फोडणी घालणार आहे। थोडं तेल टाकायचं आपल्याला, तुम्ही आवश्यकतेनुसार कमी जास्त तेल टाकू शकता आणि त्यामध्ये मोहरी टाकून कांदा टाकलेला आहे, कांदा बिलकुल थोडा वापरलेला आहे आणि मिरची आणि लसूण याची पेस्ट ते सुद्धा आपल्याला तेलावर चांगली होऊ द्यायची आहे। नंतर टमाटर टाकायचं, एक मोठा टमाटर घेतलेला आहे आणि जे आपण बारीक मिश्रण केलेलं होतं मिक्सरवर कोरडे मसाले ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे। तिखट हळद आणि धनेपूड हे सुद्धा टाकायचं। आता सगळं तेलावर होऊ द्यायचं आणि नंतर काय करायचं, त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे, म्हणजे मसाले आपले जळत नाही आणि मटार टाकायचे। मटार आपल्याला मसाल्यामध्ये चांगलं होऊ द्यायचं आहे, नंतर वाफवलेली आपल्याला भाजी टाकायची आहे। आता अशी भाजी करून जर आपण टाकली ना तर काय होते, भाजी शिजायला वेळ लागत नाही आणि लवकरच भाजी शिजली जाते आणि सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ टाकायचं आहे। आता तुम्हाला जर कोरडी भाजी पाहिजे असेल तर तुम्ही कोरडी भाजी करू शकता आणि परंतु मी थोडी रश्याची करणार आहे। एका साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे। आता कुकरची तयारी करत आहे। डाळ आणि तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचे आहे, चांगल्या 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर 1 वाटीला 2 वाटी पाणी आणि डाळीच्या वरती पाणी। नवीन मुलींसाठी हा खास व्हिडिओ आहे, त्यांच्यासाठी खास कुकर मी सांगत आहे। बऱ्याच जणांना कुकर अजूनही माहीत नाही, ज्या बाहेर गावी असतात त्यांना, म्हणून त्याच्यासाठी हा कुकर मी सांगत आहे। आणि कुकरमध्ये पाणी ठेवायचं आणि कुकरच्या शिट्ट्या आपल्याला होऊ द्यायच्या आहे। 3-4 शिट्ट्या झाल्या की आपला वरण भात शिजतो। आता एका साईडला कुकर आहे, एका साईडला भाजीसुद्धा आपली शिजत आहे आणि त्यामध्ये गरम पाणी टाकलं, कारण मला रश्याचं भाजी करायची आणि उरलेलं जे पाणी असते ना डाळ तांदळाचं ते पाणी आपण झाडाला टाकायचं, म्हणजे झाडांची सुद्धा वाढ चांगली होते आणि पाणीसुद्धा आपलं वेस्ट जात नाही। आता एका साईडला कणिकसुद्धा भिजवून ठेवलेली आहे आणि भाजीसुद्धा छान झालेली आहे आणि कुकरच्या शिट्ट्यासुद्धा आपल्या होत आहे। आता दही घेतलेलं आहे, मला कढी करायचा विचार होता पण नंतर म्हटलं जाऊ दे आज काही कढी करायची नाही, म्हणून मला ताकच करायचं आहे। त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, साखर टाकलेली आहे, तेल गरम करायचं, जिरं आणि कढीपत्त्याची पानं आणि जे लसण आणि मिरची होती ते सुद्धा मी पेस्ट त्यामध्येच टाकलेली आहे आणि पूर्ण आपल्याला ताकावर टाकायचं आहे। आता इथे ताकसुद्धा छान झालेलं आहे आणि हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे थंड करायला। भाजी झाल्यानंतर शेवट त्यावर आपल्याला कोथिंबीर पेरायचं आहे आणि गरम गरम पोळ्या आमच्याकडे बहुतेक फुलक्यासारख्याच मी पोळ्या करत असते आणि ह्याच पोळ्या खायला अतिशय सुंदर लागते। तेलाचा मी मुळीच वापर करत नाही, मी तेलाच्या पोळ्या सहसा करत नाही, अशाच पोळ्या करते आणि गरम गरम फुलके। त्यामध्ये सलादमध्ये पातीचा कांदा, टमाटर आणि मेथी आणि त्याला तिखट मीठ लावलेले आहे
हा सलाद केलेला आहे. अतिशय सिंपल थाली आहे. जास्त काही थालीला काही मेहनतसुद्धा लागलेली नाही आहे. एका ताटामध्ये वरण घ्यायचं, ताक ठेवायचं, वाटीमध्येच मी भाजी ठेवलेली आहे आणि भात आणि पोळ्या ठेवायच्या आणि भातावर थोडंसं वरण. कसं वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला? नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त खा, आनंदी राहा. धन्यवाद. परत भेटू आपण.